असं म्हणतात की मृत्यू कधी आणि कोणत्या रूपाने येईल हे सांगता येत नाही, पण कधीकधी आपली एक साधी चूक ज्याची आपल्याला साधी कल्पनाही नसते ती काळ बनून समोर येते। आंध्र प्रदेशातील पुंगनूरमध्ये एका हसत्या खेळत्या कुटुंबासोबत असंच काहीसं घडलंय। रात्री सुखाने झोपलेलं हे कुटुंब पुन्हा कधी उठलंच नाही। नेमकी त्या कुटुंबासोबत काय घटना घडली होती हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। कोणतीही दुर्घटना घडली की आपण म्हणतो असं अचानक कसं झालं, पण वास्तव हे आहे की मोठ्या संकटाची पावलं खूप आधी पडलेली असतात, फक्त ती ओळखण्याची शक्ती आपल्याकडे नसते। आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातील पुंगनूर शहरात एका शांत रात्री असाच एक अदृश्य काळ घरात शिरला। एक व्यक्ती ज्याने नुकतीच आपल्या बाईकच्या इंजिनची दुरुस्ती केलेली होती। मेकॅनिकने त्याला सल्ला दिला होता की नवीन भाग व्यवस्थित बसण्यासाठी बाईकचं इंजिन काही वेळ चालू ठेवावं लागेल। याच सल्ल्याचं पालन करताना त्याने आपली बाईक घराच्या आतमध्ये पार्क केली आणि बाईकचं इंजिन रात्रभर चालू ठेवलं। बाहेर कडाक्याची थंडी होती, त्यामुळे घराचे दरवाजे आणि खिडक्या या घट्टपणे बंद होत्या। त्याला वाटलं नव्हतं की घराच्या सुरक्षेसाठी लावलेले ते दरवाजे आज त्याच्या मृत्यूचा सापळा बनणार आहेत। रात्र वाढत गेली आणि त्या चालू बाईकमधून एक विषारी वायू बाहेर पडू लागला, कार्बन मोनॉक्साईड। हा असा गॅस आहे जो दिसत नाही, त्याचा वास देखील येत नाही आणि ज्याची साधी चाहुली लागत नाही। घर पूर्णपणे बंद असल्यामुळे हा वायू खोलीबाहेर जाऊ शकला नाही आणि हळूहळू संपूर्ण घर एका गॅस चेंबरमध्ये रूपांतरित झालं। तज्ज्ञ सांगतात की हा गॅस जेव्हा शरीरात जातो तेव्हा माणूस शांतपणे बेशुद्ध होतो आणि त्याला मृत्यू कवेत घेतोय हे कळत देखील नाही। या कुटुंबासोबत ही नेमकं तेच घडलं। पती आणि पत्नी, त्यांची 2 निष्पाप मुलं उद्याची सकाळ पाहण्यासाठी जिवंत उरलेच नाहीत। दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा घराचं दार उघडलं तेव्हा शेजाऱ्यांना संशय आला। नेहमी गजबजणारं ते घर आज भयानक शांत होतं। पोलिसांनी दरवाजा तोडला तेव्हा समोरचं दृश्य पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली। वैद्यकीय पथक आलं, पण तोपर्यंत सर्व संपलेलं होतं। एका चुकीच्या निर्णयाने 4 जीव हिरावले गेलेले होते।